आज आपण बनवणार आहोत खानदेशी घडीची बट्टी आणि वरण। खरं तर ही बट्टी साध्या वरणाबरोबर खाल्ली जाते, पण बरेच जण याला आंबट गोड वरणाबरोबरही खाणं पसंत करतात। रेसिपी अगदी साधी, सोपी आणि पटकन होणारी आहे। लगेचच सुरुवात करू। हॅलो, मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार। सकस आहार म्हणजेच परिपूर्ण आहार। चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी। सुरुवातीलाच आपण 1 कप चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। त्यानंतर वरणासाठी लागणारी तुरीची डाळ इथे मी पाऊण भांड घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार डाळीचे प्रमाण कमी किंवा जास्त करून घ्या। ही डाळ आपल्याला हाताने चोळून व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर ही डाळ शिजवण्यासाठी आपल्याला डाळीच्या दुप्पट म्हणजेच डाळ पूर्णपणे बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे। डाळ शिजवतानाच आपण यामध्ये घालणार आहोत हळद पाव चमचा, हिंग पाव चमचा, मीठ अर्धा चमचा, तेल 1 चमचा। आता झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या घेऊन आपल्याला ही डाळ मऊ अशी शिजवून घ्यायची आहे। शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बट्ट्यांसाठी लागणारी कणिक मळून घेऊ। खानदेशात ह्या बट्ट्या गव्हाच्या जाड कणकेपासून बनवून तयार केल्या जातात, पण आज आपण इथे रोजच्या वापरातील कणिक आणि रवा वापरून ह्या बट्ट्या बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 कप कणिक मोजून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कणिक मोजून घ्या। आता यात आपण घालणार आहोत कणकेचा 1 भाग म्हणजेच 1 कप बारीक रवा। त्यानंतर यात आपण घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा किंवा चवीनुसार मीठ, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा, 1 मोठा चमचा ओवा इथे घेतला आहे, तो असा हातावर चोळून आपल्याला यामध्ये घालायचा आहे। त्याचबरोबर इथे मी यामध्ये 2 पोहे खायचे चमचे इतकं दही घालणार आहे। नाही घातलं तरीही चालेल। तसंच यामध्ये आपण घालणार आहोत 2 ते 3 चमचे इतकं तेल। आता हे सगळं साहित्य आपण हाताने व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। हे पीठ 10 ते 15 मिनिटे झाकून बाजूला ठेवून देऊ। साधारण 15 मिनिटं झाली आहेत। कणिक छान मुरली आहे। याला आपण पुन्हा एकदा मळून एकसारखं करून घेऊ। आता याचे आपल्याला एकसारखे असे समान भाग कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने याच्या सगळ्या कडा खालच्या बाजूला प्रेस करत अजिबात दाब न देता अशा प्रकारे आपल्याला याच्या लाट्या बनवून तयार करून घ्यायच्या आहेत। इथे माझ्या 4 मोठ्या लाट्या बनवून तयार झाल्या आहेत। आता यापैकी आपण 1 लाटी घेणार आहोत। याला तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही। आता ह्या लाटीची शक्य तितकी आपल्याला मोठी अशी पोळी लाटून तयार करून घ्यायची आहे। त्यावर 1 चमचा तेल घालून हाताने सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याची अशी घट्ट अशी वळकटी वळून तयार करायची। ह्या वळकटीला एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि त्याचेही आपल्याला समान भाग करून घ्यायचे आहेत। मी इथे 3 भाग करून घेतले। आता यातल्या एका भागाला घेऊन याचे 4ही टोकं अशा प्रकारे खालच्या बाजूने एकत्र आणून त्याचा हलक्या हाताने गोल असा गोळा बनवून बट्टी तयार करून घ्यायची। हे बघा, आणखीन एक बट्टी मी तुम्हाला करून दाखवते। अशा प्रकारे एका भागाचे 4ही टोक हे खालच्या बाजूने जवळ आणून त्याला हळूहळू हलक्या हाताने गोल असं बनवून त्याची बट्टी बनवून तयार करून घ्यायची। अशाच प्रकारे मी सगळ्या बट्ट्या बनवून तयार करून घेतल्या आहेत। आता यांना वाफवून घेऊ। आपल्या बट्ट्या बनवून तयार होत आहेत तोपर्यंत स्टीमरला पाणीही गरम करत ठेवलं होतं। पाण्याला छान वाफ आली आहे। चाळणीला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि सगळ्या बट्ट्या यावरती वाफवण्यासाठी काढून घ्यायच्या। त्यानंतर झाकण ठेवून आपण याला 20 ते 25 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे।
बट्ट्या वाफवण्यासाठी 20 ते 25 मिनिटं लागणार आहेत. तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी वरण बनवून घेऊ. वरणासाठी लागणारी डाळ आपली अगदी मऊ अशी शिजून तयार आहे. याला आपल्याला रवीने किंवा हे असं विस्करच्या साहाय्याने घोटून एकसारखं असं करून घ्यायचं आहे. आता याला आपण फोडणी घालून घेऊ. फोडणीसाठी इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे इतकं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की यात आपल्याला घालायची आहे 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यात घालायचं आहे 1 चमचा जिरे. जिरं ही फुललं की यात घालायचं आहे 1 इंच साल काढून किसून घेतलेलं आलं आणि 5-6 कढीपत्त्याची पानं. त्याचबरोबर यात घालणार आहोत किसून घेतलेलं 2 चमचे खोबरं. एकदा तेलावर खोबरं आणि आलं परतून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला तांबूस रंगावर येईपर्यंत परतायचं आहे. हलकासा खोबऱ्याचा रंग बदलला की यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद. हळद आणि हिंगसुद्धा आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. त्यानंतर यात घालणार आहोत 1 चमचा धणेपूड, 1 ते 1.5 चमचा तिखट आणि धणेपूडसुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण फोडणीत घालणार आहोत. त्यामुळे फोडणी अगदी खमंग अशी बनून तयार होते. आता पुन्हा एकदा मिनिटभर सगळी फोडणी ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. खमंग अशी फोडणी तयार झाली आहे. आता यात आपण घालणार आहोत घोटून घेतलेली तुरीची डाळ. त्यानंतर यात आपण घालणार आहोत 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी. वरण आपल्याला कितपत पातळ ठेवायचं आहे इतकं पाणी गरम करूनच यामध्ये घालायचं. शक्यतो बट्टीबरोबर पातळ वरणच खाल्लं जातं. आता इथे पाव कप आपला चिंचेचा कोळ बनून तयार झाला आहे. तो या वरणात घालू. जितका चिंचेचा कोळ तितकाच आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. आता गूळ आणि चिंचेचा कोळ वरणामध्ये एकदा मिक्स करून घेऊ. त्यानंतर यात घालणार आहोत अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ. डाळ शिजवतानाही आपण अर्धा चमचा मीठ घातलं होतं व 1 चमचा गरम मसाला. आता पुन्हा एकदा हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. यानंतर आपल्याला वरणाला छान दणकून अशी उकळी आणायची आहे. वरण आपलं छान उकळलं गेलं आहे. गॅस बंद करू आणि यामध्ये आता सगळ्यात शेवटी घालायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आपलं आंबट गोड वरण बनून तयार झालं आहे आणि आपल्या बट्ट्याही वाफवून तयार झाल्या आहेत. तरीही यांना एकदा चाकूच्या साहाय्याने चेक करू. अशा पद्धतीने आपली सुरी स्वच्छ बाहेर आली म्हणजेच आपल्या बट्ट्याही वाफवून तयार झाल्या आहेत. आता यांना थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ह्या बट्ट्या पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला कापायच्या आहेत. आपल्या बट्ट्याही इथे छान थंड झाल्या आहेत. यांना कट करून घेऊ. आपल्या बट्ट्या आतपर्यंत शिजल्या आहेत आणि जाळीदार अशा बनून तयार झाल्या आहेत. यांना लेयर्सही छान आले आहेत. तळल्यानंतर हे आपोआपच आणखीन मोकळे होतात. आता यांना तळून घेऊ. तळण्यासाठी तेल गरम झालं आहे. यामध्ये थोड्या थोड्या करून बट्ट्या ह्या आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. बट्ट्या तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मंद ते मध्यम ठेवायची आहे. हे बघा तळल्यानंतर हे बघा साधारण अशा तांबूस रंगावरती आपल्या बट्ट्या तळून तयार आहेत. त्यांचे पदरही खूप छान सुटले आहेत. आपली घडीची बट्टी बनून तयार आहे. आता ह्याच प्रकारे आपण सगळ्या बट्ट्या तळून तयार करून घेऊ. आपल्या बट्ट्या बनून तयार आहेत. आंबट गोड वरणही बनून तयार आहे. आता याला सर्व करू. ही बट्टी खातात कशी तर एका प्लेटमध्ये 5 ते 6 बट्ट्या घेऊन हाताने त्या बारीक अशा कुस्करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यावर हवं तितकं वरण घ्यायचं आणि वरनं साजूक तुपाची धार घालायची.
व्यवस्थित कुस्करून मस्तपैकी हे खायचं। तसेच ही बट्टी गूळ आणि तुपाबरोबर सुद्धा खाल्ली जाते। अगदी सेम पद्धतीने ताटामध्ये हवा तेवढ्या बट्ट्या कुस्करून घ्यायच्या किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरवून बारीक करू शकतात। त्याचबरोबर त्यामध्ये आवडेल असा गूळ घालायचा आणि वरनं तुपाची धार, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि खाण्यासाठी सर्व करायचं। अशा प्रकारे आपली खानदेशी पद्धतीची घडीची वरणबट्टी ही अगदी झटपट अशी बनून तयार होते। तुम्ही वरणबट्टी कुठल्या पद्धतीने बनवतात, तुमची पद्धत कमेंट करून मला नक्की कळवा। त्याचबरोबर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरही क्लिक करा। थँक्यू।